काय सांगणार जळगावच्या मिरजमध्ये राष्ट्रीय दर्जाचं आपलं क्रीडा संकुल उभारलं जात आहे, मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांची परवानगी न घेता त्यांच्या शेतातून रस्ते तयार केले गेलेले आहेत असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. दुसरीकडे त्यांच्या काही फळबागांचं देखील नुकसान झालेलं आहे. संरक्षण भिंतीमुळे शेतकऱ्यांना रस्तेच राहणार नाही शेतात जायला. तर या संदर्भात नेमकी आपली कशा पद्धतीची उपाययोजना आहे, शेतकऱ्यांनी आपल्याकडे तक्रार केली. आपल्या जळगावमध्ये राष्ट्रीय स्तरावरचं जे डिव्हिजनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणजे ज्याला आपण अतिरिक्त विभागीय संकुलची मान्यता शासनाने दिलेली आहे, त्याला 36 एकर जागेमध्ये नेहरू शिवारामध्ये ते उभारलं जात आहे आणि त्याला जवळपास 240 कोटीची प्रशासकीय मान्यता शासनाने प्रदान केलेली आहे आणि त्याचं काम आत्ता रिसेंटली सुरू झालं आहे. आता सर्वात प्रथम याची एक शासनाने समिती गठीत केलेली की ज्याचे अध्यक्ष माननीय पालकमंत्री आहेत, त्याच्यानंतर त्याचे उपाध्यक्ष आहेत हे विभागीय आयुक्त नाशिक हे आहेत आणि याची पूर्ण जी काही कामाची जी काही देखभाल किंवा ती सगळं करण्याची जबाबदारी ती उपसंचालक याचे सदस्य सचिव आहेत अशी, आणि त्याच्यात सगळे शासकीय अधिकारी जे आहेत याच्या समितीमध्ये जसे आपले आयुक्त असतील किंवा SP असतील, सुप्रिटेंडेंट ऑफ इंजिनियर्स म्हणजे AC जे आहेत PWDचे, ते हे सगळे जे अधिकारी याच्या समितीमध्ये, ही समितीच्या मार्फत हे सर्व कामकाज चालू आहे. याचं रीतसर समितीच्या वतीने टेंडर करण्यात आलं होतं. पुण्याची युनिवास्तू इंडिया लिमिटेड म्हणून ही कंपनी आहे, त्यांना ते काम देण्यात आलं आणि त्या ठिकाणी ते काम सुरू झालेलं आहे. आता जे आम्हाला जी आता माहिती आहे, जे काही मिटिंग्स झाल्या आमच्या आदरणीय जिल्हाधिकारी महोदय यांनी पण आढावा 2-3 वेळा घेतलेला आहे, तर त्याच्यामध्ये रस्त्याचा इश्यू होता. 3 रस्ते त्याच्यामध्ये आयडेंटिफाय केले होते. एक रस्ता आत्ता जो सध्या चालू आहे तो जो तुम्ही म्हणताय की तो केलेला रस्ता आहे, तो एक रस्ता आहे. एक आम्ही बेलेश्वर महादेव मंदिराकडनं एक सरळ 1.9 किलोमीटरचंच अंतर आहे, तो एक आयडेंटिफाय केला होता. आणि तिसरा जो होता तो तिकडनं शिरसोली रोडकडनं एक सरळ रस्ता आहे, तो 2 किलोमीटरचा आहे, तो आयडेंटिफाय केला होता. सदर ह्या सगळ्या जमिनी ज्या त्या प्रायव्हेट जमिनी आहे त्याच्यामध्ये. आता कॉर्पोरेशनला पण याच्यामध्ये विचारणा केली होती की त्याच्यात DPR काही झालेलं आहे, पण तो नॉन डेव्हलपमेंट झोन तो असल्यामुळे तिथे कुठल्याही DPRचा रोड काही सध्या नव्हता. परंतु मीटिंगमध्ये जे काही आढावा घेतलेला आहे त्याच्यामध्ये साहेबांनी निर्देश दिलेले आहेत की ज्या ज्या जमिनीतून रस्ता जाणार असेल किंवा जो काही रस्ता होईल, तर त्या ज्या काही प्रायव्हेट जमिनी असतील त्या जमिनीला जो काही शासनाच्या नियमानुसार जो काही मोबदला आहे तो दिला जाईल. त्याच्यासाठी शासनाकडे निधी पण मागणी केली जाईल आणि त्याच्यानुसार तो अदा केला जाईल. राहिला प्रश्न की काम सुरू करण्याचं गरजेचं होतं, कारण ते काम सुरू करणं गरजेचं होतं. म्हणून जे काही कॉन्ट्रॅक्टरनी आम्हाला सांगितलं की ते संबंधित ज्या ज्या शेतातून किंवा शेताच्या बाजूनी जागा गेलेली आहे, जी काही त्यांनी ऑक्युपाय केली, ती त्यांच्याशी विचारूनच त्यांनी तो रस्ता केला आणि तो रस्ता करून बरेच दिवस झाले. तर ती आत्ता तक्रार ती नंतर त्यांची सुरू झाली असेल. परंतु त्याच्यावर सुद्धा जे मी सांगितलं की समिती याच्यावर निर्णय घेईल, शासनाकडे प्रस्ताव देईल आणि जी काही लँड ॲक्विजिशनचं जी काही नियम असेल त्या नियमानुसार होणार. त्याच्यात काही असं होणार नाही की त्या शेतकऱ्यांचा रस्ता हा जबरदस्तीने वापरात येईल, तसं होणार नाही. म्हणजे जे काही मला समजतं आहे ॲज अ स्पोर्ट्स ऑफिसर म्हणून, तर तो मोबदला जो काही आहे तो शासनाकडे निधी मागणी करून तो दिला जाईल. आणि दुसरा जो प्रश्न आपण सांगितला की जे काही भिंत तयार होईल, परंतु आता त्याबाबतचं समितीमध्ये त्याच्यात चेक केलं जाईल की नक्की काय होतं आहे. म्हणजे त्यांना जर दुसरा कुठला रस्ता देणं किंवा तो आता भविष्याचा प्रश्न आहे, याला अजून किती वर्ष लागतात माहीत नाही, पण मला असं वाटतं की जळगावच्या दृष्टीने एक फार मोठं क्रीडा संकुल त्या ठिकाणी होणार आहे आणि ते क्रीडा संकुल झालं तर एक नवीन सिटीज तिथं डेव्हलप होईल, म्हणजे एक पुढचं विजन तर चांगलं होईल. पण याच्यात जे जे काही शेतकऱ्यांचे जे काही तक्रारी असतील तर त्या तक्रार निश्चित जी समिती आहे, आदरणीय पालकमंत्री महोदय आहेत, विभागीय आयुक्त आहेत, कलेक्टर साहेब आहेत, तर ह्या सगळ्यांच्या समितीच्या त्या मीटिंगमध्ये याच्यावर चर्चा करून त्याच्यावर तो जो काही निर्णय आहे तो घेण्यात येईल. आणि याचं जे काही कामकाज आहे ते सगळं आमचे उपसंचालक जे क्रीडा नाशिकला बसतात, स्नेहल साळुंके मॅडम, या ते कामकाज बघत असतात. शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे एवढंच म्हणणं आहे. आणि ज्या शेतकऱ्याच्या शेतातून रस्ता जातोय तो शासनाने स्वतः हस्तक्षेप करून स्वतः शासनानेच महाराष्ट्र शासनाने त्याच्यात न्याय मिळाला पाहिजे. जर महापालिका अंडरमध्ये जर त्या शेतकऱ्याचं नुकसान होतं आहे, TDR जर मिळेल तर त्याला, तरी महाराष्ट्र शासनाकडूनच त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि जे चालू आहे हे जे शेतकऱ्यांना रस्ते मिळायला पाहिजे. आता इथं मोठी भिंत, काँक्रिटीकरणची भिंत चालू आहे,
हे भिंत जर झाली तर यांना वापर आमच्या शेतकऱ्यांना 18 शेतकरी आम्ही, तर यांना वापर बंद होऊन जाईल. त्यांना वहिवाटीचा रस्ता मिळाला पाहिजे. आणि आता अदर जे आता बागायती शेतकरी आहे त्यांचे भरपूर नुकसान होत आहे इथं. कायमस्वरूपी म्हणजे आता बागायती जमीन म्हणजे याच्यात पकणार वस्तू आहे, आपल्या फळबागा, लिंबू आहे, सीताफळ आहे, बोरं आहे, काही आंबे आहे, हे यांचं सरट नुकसान होत आहे. याच्यातून वापर चालू आहे, JCB, डंपर, काय म्हणता आपला ट्रॅक्टर, डंपर, हे म्हणजे अदर शेतकऱ्यांना सांगता वापर चालू आहे. कशाचं काम सुरू आहे? हे स्टेडियमचं काम चालू आहे. आनंदाची गोष्ट आहे, स्टेडियमचं काम चालू आहे, आम्हाला आनंद आहे. पण बाकी शेतकऱ्याचं नुकसान नाही व्हायला पाहिजे. आता किती एकर क्षेत्र आहे हे? पूर्ण 36 एकरचं काम चालू आहे. काही परवानगी घेतली होती का? काहीच परवानगी वगैरे काहीच नाही. शेतकऱ्याला न माहिती करता त्यांनी आधीच शेतकरी आसमानी व सुलतानीत संकटात असताना, त्यामुळे अजून प्रशासनातर्फे शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसून येत आहे. आता रस्ताच उपलब्ध नाही तर तुम्ही आम्ही दुसरं गोष्ट, आम्ही न्याय मिळाला पाहिजे आम्हाला शासनाकडून. आणि अदर दुसरा आम्हाला शेवटी कोर्टात जावं लागेल. हमारी अड़चन यही है कि हमारे खेत में से रास्ता निकाले इन्होंने. हमको रास्ता होना, सब शेतकरी को रास्ता होना. हमें जाना क्या हेलीकॉप्टर से जाना, कैसे जाना? जब 20-30 फुट की हो जाएंगे तो क्या हमने हेलीकॉप्टर से जाने का, क्या उधर से? क्या मांग है आपकी? कौन सा? हमारी मांग यही है कि हमको चारों बाजू से सर्व शेतकरियों को रास्ता होना. क्या काम चालू है यहाँ पे? ये स्टेडियम का काम चालू है. आपको अमान्य है क्या ये काम? हमको तो मान्य है, पण हमारा मांगनी अगर हमको दिए रास्ता तो हमारी मांगनी बराबर है तुम्हारी. ठीक है, नाम बोलो आपका. मोहम्मद सईद अब्दुल्ला मियाँ जागीरदार. कौन से शिवार में चालू है काम? 343 को लागते. दादा, आमच्या शेताच्या बांधावरून त्यांनी आम्हाला न विचारता हे खोदकाम केलेलं आहे. आम्हाला न विचारता इथं त्यांनी हे खोदकाम केलेलं आहे. आणि इथून पायवाटीचा रस्ता जो की पूर्वापासून होता तो सुद्धा आम्हाला सोडलेला नाही आहे. यांनी कम से कम 12 फूट रस्ता सोडून मग तिकडे काम करायला हवं होतं, पण यांनी डायरेक्ट आमच्या शेतातच घुसून गेलेले आहेत. काय नुकसान होणार आहे तुमचं आता? यामुळे आमचं बरंचसं नुकसान होणार आहे. कारण आम्हाला वहिवाटीचा जो जुना वापराचा रस्ता होता तो नसल्या कारणे आम्हाला शेतात घुसण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी रस्ताच राहणार नाही आहे. आम्हाला शेती कामं करायलाही अवघड होणार आहे. आणि यांनी आमचं बरंचसं नुकसान केलेलं आहे. यांनी आम्हाला न विचारता आमच्या शेतात एवढी कोणी यांनी कोणी क्रीडा संकुलनवाल्यांनी आम्हाला न विचारता आमच्या शेतात एवढी मोठी माती टाकून दिलेली आहे. आता जर आम्ही निंबटाईनं शेत द्यायचं म्हटलं तरी आम्हाला आता कुणाला देता येणार नाही आहे. कारण निंबटाईवाले आम्हाला आधी विचारतील की तुमच्या शेतात आधी इथले रस्ते पडलेले, तुम्हाला तुमचाही त्यांच्यात काही हात असेल. आमचं तसं काही नाही आहे. यांनी आम्हाला न विचारता सर्व काम केलेले आहे. आता काय नुकसान? काही नुकसान भरपाई दिलेली नाहीये. आता काय नुकसान होणार आहे? याचं नुकसान असं होणार आहे की आम्हाला कुठल्याही प्रकारचं आता इथं पीक घेता येणार नाहीये. नाव सांगा आपलं. माझं नाव योगेश किशोर सोनवणे. मागणी काय आता? मागणी हीच आहे की यांनी हा रस्ता आम्हाला पायवाटीचा रस्ता किंवा जुना जो रस्ता होता गाड रस्ता जो आहे तो 12 फूट सोडून यांनी तिकडं काम करावं, आम्हाला तो रस्ता सोडावा आणि आमच्या शेतातून वापर बंद करावा. हे आमच्या शेतातून वापर करत असल्यामुळे आमचं बरंचसं नुकसान झालेलं आहे.